ओ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येण्या स्वच्छ मना झाले हाव भरी परत माघारी येत नाही येण्या स्वच्छ मना झाले हाव भरी परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव तुका मने देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरारिते तुका मने देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरारिते बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी स्वजेति सिंदूरवदनो यत्पद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसी नश्यति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता सामपातु
सरस्वती भगवती निशिष जाण्यापह मुकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णमोंदे जगद्गुरु जानामे पृथ्वी समूर्तली ते नाम माझे वाच्या सोजा रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फनिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलल्या ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्रांत क्लेशनाशा गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एकैकाक्षरम पुसं महापातकनाशनम ज्ञात्वा निलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटा मुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रण कर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता राम मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्वामी रामचंद्र दयालु रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास रान शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला. मनमोहन गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा. गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा. गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा. गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ पीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ पीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हरि राम राम राम. प्रभु राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई. 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 विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई. विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई. विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई. हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा.
आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य, जय जय सुसमिद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. मनोनी स्वधर्मो हा सांडशील, तरी पापवर पडा होशील. आणि अपेस तेन वचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे. आणि सांगपा केवी निगावे येथोनिया. तू निर्मत्सरू सदयताम, येतुनी निगशी किर मागोता. परिते गती समजता न म्हणेल या. हे चौकडून वेढीतील बाणवरी घेतील. तेथे पारता न सुटी जेल कृपाळूपणे. ऐशेनी प्राण संकटे, जरी विपाय पा निघणे घटे. तरी ते जी आले ही ओकटे मरणा हुनी. तू आणि काही एक विचार एक न विचारीशी. येत संभ्रमे झुंजो आलासी. आणिक सकनवपणे निघालासी. मागुता जरी तू आणिक ही एक न विचारीशी.
येत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा विहाला हा सांगे बोलू उरला निका काही लोक सायाशे करून भोवते काव्यांची आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा हे तुझा नायासे अनकळीत जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निशिवम तुझ्या ठाई निरूपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती फाट होवनी वाखाणती जे ऐकिलिया दचकती कृतांत अधिक ऐशी महिमा घनवट गंगा तैशी चोकठ जया देखी जगी सुबट वाट जाहली ते पौरुष्य तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त झाले अतिविरक्त जीवितेशी जैसा सिंहाची या हाकान युगांतु होय मदमुखा पैसा कौरवा अशेखा दाखो तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा हे आघातपण जाईल मग हिनत्वांगा येईल जरी मागुता निक्षिल न झुंजताची आणि हे पळता पळून येदिती धरोनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हिये फुटावे आता लाटेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील ना तरी रणी येथ झुंजता विचल जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी देखे स्वधर्म आचरता दोषुनासे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकांची सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे तरी विपाये चालोने निजे तरी तेही घडे अमृते तरीची मरिजे जरी विखेसी सेविजे तैसे स्वधर्मी दोष पावजे हेतुकपणे मनोनिया पार्थ हेतू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे
आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 28 म्हणजे ब्रह्मपत्रातला 3रा अध्याय आणि भाग 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. माझ्यानी दुःखे दुःख प्रबळ त्यजिला आहार फळमूळ जळ. दोघा भरोनिया तरळ प्रबळ तत्काळ सोडिले. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताची आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळाम. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल तैसे गाईन मी तुझ जनसवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 28व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरे यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणाशी साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. हनुमंतरायाची स्वारी सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी राजा रावणाच्या लंकेतील अशोक वनामध्ये आली. एकांत पाहून सीतामाऊलीच्या पुढ्यात श्रीराम नाममुद्रा हनुमंतरायांनी टाकली आणि नाममुद्रिकेला पाहून अनेक प्रश्न सीतामाऊली त्या नाममुद्रिकेला करते. याचं चिंतन भाविक हो चालू आहे. सीतामाऊली त्या श्रीराम नाममुद्रेला म्हणते, माझं दुःख रामलक्ष्मणाला झालं असेल. माझ्या विरहाने त्यांनी अन्नपाणी सोडून दिलं असेल. दोघांचे दुःखानं डोळे अश्रूंनी गच्च भरले असतील आणि अश्रू अनावर होऊन दुःख अनावर होऊन शोक न आवरता रामलक्ष्मणाने आपला प्राण त्याग केला असेल. असं घडलं का असा प्रश्न नाममुद्रिकेला सीतामाऊली विचारतात. सीता सीता आक्रंदोनी प्राण सांडिला दोघी जणी. ना तरी मागता पाणी पाणी तान भूतोनी निमाले. ज्या वेळेस माझं अपहरण झालं, हरणाच्या शिकारीसाठी गेलेला राम, त्यांच्या मदतीला धावून गेलेला लक्ष्मण आपल्या आश्रमाजवळ आले. आश्रम शून्य पाहिला
त्यावेळेस त्यांनी माझी शोधाशोध केली असेल. सीता 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 म्हणून हाका मारल्या असतील आणि सीता 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 म्हणून दोघांच्या घशाला कोरड पडली असेल. राणा वनात ते भटकले असतील, दर्या खोऱ्यावर डोंगरावर जिकडं तिकडं माझा शोध घेतला असेल आणि मी मिळून येत नाही, सापडत नाही, म्हणून परत त्यांनी सीता 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 म्हणून हाका मारले असतील आणि सीता सीता करत करत त्यांना एवढी ताण लागली असेल की पाणी पाणी करायची वेळ आली असेल आणि पाणी पाणी करत करत तानेने व्याकुळ होऊन कासावीस होऊन बहुतेक त्यांनी आपला प्राण दिला असेल. ते निमाले असतील, मेले असतील, अशी सीता माऊली नाममुद्रिकेला बोलते. मज न देखता पर्ण कुठी दोघे झाले कडे लोटी, अथवा शस्त्रे घातली पोटी, केला कंठी गळपाश. ए नाममुद्रिके बोल ग बाई, काय झालं माझ्या रामरयाचं, माझ्या लक्ष्मणाचं, सांग बाई. मी ज्यावेळेस त्यांना पर्णकुटीमध्ये दिसले नाही त्यावेळेस माझा शोधाशोध करून मी सापडत नाही म्हणून त्यांनी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उंच कड्यावरून दरीमध्ये उडी मारून मरण पावले का? ते जिवंत आहेत की नाहीत? का एकांत म्हणले कट्यारी सारखं शस्त्र आपल्या पोटामध्ये स्वतःच खुपसून त्यांनी आपला जीव दिला. का स्वतःला वनामध्ये फाशी लावून घेतली, स्वतःचा जीव माझ्यासाठी त्यांनी कुर्बान केला का, अर्पण केला का? ते जिते आहेत की नाहीत, का मेलेत, असाही प्रश्न माऊली सीता जानकी नाममुद्रिके बरोबर संवाद साधताना करते. पर्वतकड प्रचंड धोंडी दोघी घातल्या मुरकुंडी, तेथे वाळोनी झाल्या करवांडी, दुःखा निर्वडी निमाले. पर्वतावर चढताना कड्यावरून उड्या मारताना तिथं काय रस्ता आहे होय वरती जाण्यासाठी? वरती जाताना मोठमोठे सुटाक झालेले दगड आहेत आणि कदाचित वर चढताना ते दोघे जण घसरले असतील. सुटाक झालेले गरंगळ दगड त्यांचा पाठलाग त्या दगडानं केला असेल. कड्यावर कडेलोट होत असताना हे दोघं खाली गरंगळत गेले असतील, त्यांच्यावर दगड गरंगळत गेले असतील. कुठं जाऊन कुठल्या दगडाला खाली थटून अडकून बसले असतील, हातपाय वाकडे झाले असतील, मनाची मुरकुंडी झाली असेल, शरीराची करवंडी झाली असेल, वाळून गेला असेल आणि अति दुःख होऊन त्रास होऊन माझे राम लक्ष्मण मेले असतील. अगो काय झालं माझ्या राम लक्ष्मणाचं, अशी विचारणा नाममुद्रिकेला सीता माऊली करते. की विजनी मूर्छित झाले वृक व्यागिते फाडिले, सिंह शार्दुळी विभांडिले, किंवा रगडिले वन गजे. वनामध्ये इकडं तिकडं माझा शोध घेताना रामलक्ष्मणाची काय अवस्था झाली असेल
हे एका वाईट विचारांकित मनाने सीता माऊलीच्या रूपानं चिंतन नात्रयेने आपल्या समोर ठेवलेले आहे. जंगलामध्ये वनामध्ये माझा शोधाशोध करत असताना दमले असतील, थकले असतील, भागले असतील, कंटाळले असतील आणि पाय दुखायला लागल्यानंतर एखाद्या ठिकाणी ते थांबले असतील. तिथंच थांबल्याबरोबर जवळ माणूस नाही, काणूस नाही, चिट्ट पाखरू नाही. त्यावेळेस त्यांना कदाचित मूर्छना आली असेल, चक्कर आली असेल आणि तिथं ते पडले असतील. तिथं पडल्यानंतर कोले, लांडगे, वाघ, सिंह हे हिंस्त्र असणारे पशु तिथं आले असतील. त्या दोघांना फाडलं असेल. या दोघांच्या खांडोळ्या तुकडे तुकडे शिवादिकांनी शार्दूलकांनी केले असतील आणि माझ्या राम लक्ष्मणाचा प्राण गेला असेल. नेमकं काय घडलं बोल ना बाई, असं नाममुद्रिके बरोबर संवाद सीता माऊली साधतात. किंवा मोठमोठे माजलेले हत्ती असतील म्हणले, त्या हत्तीनं टकरी देऊन रगडून रामलक्ष्मणाला खलास केलं की काय. नेमकं रामलक्ष्मणाचं काय झालं, का ते माझ्या धावण्याला धावून येत नाहीत, का माझी सोडवणूक करत नाहीत, का मला मुख दाखवत नाहीत, काय एवढा माझा रागराग करतात. सीता माऊली श्रीराम नाममुद्रिकेला प्रश्न करते. विश्वामित्र यागा प्रतिम श्रीराम सावध अहोरात्री करिता सुभाऊ शळन युक्ती त्याशी रघुपतीने मारिले. ज्यावेळेस विश्वामित्राचा यज्ञ चालू होता, अनेक भयंकर स्वभाव सारखे राक्षस तो यज्ञ सिद्धी जाऊ देत नव्हते. पण रामरायांनी त्या यज्ञाचं रक्षण केलं आणि एका बाणामध्ये यज्ञाचं छळन करणाऱ्या सुबाहूला रघुपतीनं मारलं, संपवलं. असा माझा राम पराक्रमे पुरुषार्थे, असंही सीता माऊली बोलते. छळावया श्रीराम लक्ष्मण शूर्पणखा सुंदर पूर्ण तिचे केले विटंबन न चले छळन श्रीरामी. नाही म्हणते माझा राम हे आजचा कच्चा आहे का म्हणते, साधा सुधा आहे का म्हणते, सामान्य का माझा राम. माझा राम बलशाली, माझा राम अतुर्बळे. माझ्या रामाजवळ कोणीही छळन केल्याला चालत नाही. बघा ना म्हणले, त्या शूर्पणखेचं उदाहरण सांगते. शूर्पणखा नावाची राजा रावणाची बहीण, भली मोठी राक्षसीन, सुंदर असणाऱ्या कन्येचं रूप धारण करून आली. एखाद्या नटीसारखं तिचं रूप होतं. ती लक्ष्मणाला छळन करायला आली, पण रामरायांनी तिलाही ओळखलं आणि तिच्या पाठीवर लिहून दिलं आणि लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापलं. म्हणजे रामरायाला कोणी छळायला आलं, कोणी कपट करायला आलं तर त्याचं कपट रामाजवळ चालत नाही. असा माझा रामराया आहे. मग नेमकं रामाचं काय झालं. सीता माऊली श्रीराम नाममुद्रिकेला बोलते. श्रीराम सहजेची उदासीन
रावणे हरिता सीतेशी न्यस्त शस्त्र झाला संन्याशी वनवासी वनस्थ. रामराया कसे आहेत म्हणले तर जशी देवाची भूमिका, साधू संताची भूमिका, सज्जनाची भूमिका, संतांची भूमिका असते, तसे या देहावरती उदास आहेत. हा देह मी नव्हे, जेव्हा सरे उरला उरे विठ्ठल. राजा रावणानं सीतेचं अपहरण करून घेऊन गेला. हे ज्यावेळेस राजा रावणाची कपटी कारस्थान युक्त कार्यपद्धती रामरायाला समजली असेल, त्यावेळेस रामराया या संसारावर उदास झाले असतील. आपल्या हातातलं शस्त्र त्यांनी फेकून दिलं असेल, टाकून दिलं असेल आणि स्वतःला संन्यासी रूप धारण करून संन्यास आश्रम त्यांनी स्वीकारला असेल. वनवासामध्ये ते संन्यास आश्रमाचं जीवन जगत असतील काय, असाही प्रश्न सीता माऊली श्रीराम नाम मुद्रिकेला करतात. आत्वा आणि काहे गुज श्रीराम आत्मा राम सहज रावणे हरिताची मज समाधी शेजे प्रवेशला. किंवा रामराया कसे आहेत म्हणले तर भगवान परमात्मा स्वरूप आहेत. ज्यावेळेस माझं हरण झालं, राजा रावण मला लंकेला घेऊन आला, हे रामरायाला समजलं असेल, त्यावेळेस रामरायाने स्वतःला समाधी लावून घेतली असेल का. वर्षानुवर्षे एकदा समाधी लावली की ती समाधी राहते, उतरत नाही. अशी काहींची अवस्था असते. मला तर मग लंकेमध्ये येऊन 4-5 महिने झालेले आहेत. मग रामराया बहुतेक समाधी लावून बसले का, असाही प्रश्न माऊली सीता नाममुद्रिकेला करतात. जन्म मरण आदी व्याधी जेते शमती त्रिशुद्धी श्रीराम सेविते समाधी देह उपाधी जेते नाही. आणि एकदा का समाधी लावून घेतली की मग तिथं उपाधी उरत नाही. आणि भगवंताची अवस्था कशी आहे तर उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आणि रामरायांनी स्वतःला समाधी लावून घेतली असेल. ज्यावेळेस समाधी लावून घेतली जाते त्यावेळेस जन्म मरण आदी व्याधी काही शिल्लक राहत नाही. अशी अवस्था रामरायाची झाली असेल का, असाही प्रश्न सीता माऊली श्रीराम नाम मुद्रिकेला पुसतात. देह बुद्धीची या माता मी राम सीता कांता हेही नाठवे रघुनाथा समाधी अवस्था समपदी. रामरायाने जर समाधी लावून घेतली असेल तर मी एक राम आहे, माझी पत्नी सीता आहे, ही आठवण रामरायाला राहिली नसेल. रामराया समाधी अवस्थेमध्ये गेले असतील, नेमकं रामरायाचं काय घडलं असेल याचं चिंतन देहबुद्धीनं म्हणजे आपल्या मनानं सीता माता कळत आहेत. ते नात्रयाने रूपकाच्या रूपातून आपल्या समोर मांडलेलं आहे. देहबुद्धीची या माता
मी राम सीता कांता हेही नाठवे रघुनाथा समाधी अवस्था समपदी समाधी सुखी स्वभावता कैचा राम कैची सीता रावणे हरिली माझी कांता हेही रघुनाथा नाठवे. आणि समाधीमध्ये एकदा रामरय्या गेले, समाधीस्थ झाले की जोपर्यंत समाधीतून उत्थान होत नाही, ते समाधीतून उठत नाहीत, तोपर्यंत कोण राम कोण सीता कोण रावण. रावणानं सीता अपहरण करून नेली याचीही आठवण माझ्या रामरय्याला राहिली नसेल, असंही घडलं असेल का, असाही प्रश्न माऊली सीता जानकी त्या श्रीराम नामोमृतिकेला विचारते. समाधी शेजम सुख संपन्न मिथ्या देहादी प्रपंच भाण मिथ्या राम मिथ्या रावण धावण्या कोण धावेल. आणि माझा राम जर समाधीस्थ झाला असेल, समाधी शेजेमध्ये बसला असेल, तर तो समाधीतून कधी उठेल. जोपर्यंत समाधीतून उठणार नाही त्याला या संसाराची जाणीव होणार नाही. आपलं लग्न झालेलं आहे, आपण 14 वर्षाच्या वनवासासाठी सीतेसहित म्हणजे बायको सहित वनात आलेलो आहे. आणि वनामध्ये असताना दुष्ट कपटी दुराचारी राजा रावण येऊन आपल्या पत्नीचं अपहरण करून पळवून घेऊन गेलेलं आहे. याची आठवण ही जर रामाला नाही राहिली तर मग माझ्या संकटात माझ्या मत्तीला कोण धावून येईल, कोण माझी सोडवणूक करेल, माझी सुटका कशी होईल, माझा कैवार कोण घेईल, माझा कैवारी कोण होईल. सीता माऊली श्रीराम नाममुद्रिकेला प्रश्न करते. ऐशे ऐकता ब्रह्म लिखित श्रीराम झाला समाधिस्थ सर्व इंद्रिये उपरमत कर्तव्यार्थ नाठवे. हे कुठं काही चालू आहे माहितीये, तर हे विसरून चालत नाही की प्रसवनगिरी पर्वतावर सभेमध्ये लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचन करीत आहेत. रामरया सर्व वानर मंडळी, राजा सुग्रीव, हनुमंतरया हे ब्रह्मपत्राचं वाचन ऐकत आहे. रामरयाने समाधी शेजेचं वर्णन ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादाच्या मुखातून ऐकलं आणि रामरया खरंच समाधीस्थ झाले, समाधी लावून बसले. आपल्याला काय कार्य करायचंय, आपण अवताराला कशासाठी आलेलो आहे. दुष्टांचा कर्दन काढाय, सज्जनाचा प्रतिपाळ करायचंय, दुष्ट दुराचार्यांचा पाप्यांचा संहार करायचंय, गोब्राह्मणाचं रक्षण करायचंय आणि अख्ख्या असणाऱ्या त्रिभुवनामध्ये रामराज्याची गुढी उभा करायची. रामराज्याचं महत्व या जगाला पटवून द्यायचंय. हा कर्तव्यार्थ रामरया विसरले आणि समाधीस्थ झाले. जे झाले ब्रह्म लिखिती जे बोलिली सीता सती एची झाला रघुपती स्वरूप स्थिती स्वभावे. ज्याप्रमाणे लक्ष्मण दादा ब्रह्मपत्राचं वाचन करत होते, सीता माऊलीच्या मनामध्ये आलं होतं की रामरया समाधी शेजेमध्ये गेले असतील आणि संसार सुख दुःखाची वार्ता ते विसरली असतील. द्वैत द्वंद्व भेदाभेद मावळले असतील आणि समाधीमध्ये गेल्यानंतर बाकीच्या कोणत्याच गोष्टीचं
उपद व्याप खटाटोप लक्षात राहत नाही असं सीताला वाटलं असेल. आणि जर सीताला तसं वाटत असेल तर रामराया म्हणतात आपण समाधी अवस्था घेतली पाहिजे. म्हणून रामराया समाधी अवस्थेमध्ये गेले, समाधी लावून बसले आणि कर्तव्यार्थ काही काळ विसरले. आपण पोथी ऐकतो, भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण आपण एवढी दगडाच्या काळजाची आहे की चांगल्या गोष्टीचाही परिणाम आपल्यावर होत नाही, वाईट गोष्टीचाही परिणाम आपल्यावर होत नाही. आपण या कानानं ऐकतो आणि या कानानं सोडून देतो. परमार्थामध्ये असं चालत नाही. या कृतीला महत्व नसतं. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे जाई वारे, अशी श्रोत्यांनी भूमिका घेऊन चालत नाही म्हणतात. अगदी अंतकरणापासून सर्वांगाचं कान करून भगवंताची कथा ऐकली पाहिजे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त नाम तेतीचे उत्तम चरणराज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, जे ऐकती सादर पवित्र हरिकथा. पवित्र हरिकथा ऐकत असताना देहाची आपली अवस्था बदलली पाहिजे. कथेप्रमाणे आपलं स्वरूप धारण झालं पाहिजे. अशी भूमिका श्रोत्यांची व्हायला हवी. तर त्या कथेला अर्थ आहे, तर त्या रामायणाला अर्थ आहे. नाहीतर नुसतं दगडासारखं कथा ऐकत बसायची, मनोरंजन म्हणून ऐकायची, याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती व्हायची असेल तर काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं, काय टाकायचं, आपलं आचरण कसं असावं, कसं करावं, आपण कसं राहावं, आपण कसं वागावं, काय बोलावं, कुणाशी बोलावं. रामराया कशी मर्यादा पुरुषोत्तम आहेत, आपण कशी मर्यादा राखली पाहिजे. लक्ष्मण दादा मर्यादा आखून देणारे पुरुषोत्तम आहेत. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी, त्याने पथ्ये सांभाळावी, त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याला भाविक म्हणून घ्यायचंय, भक्त म्हणून घ्यायचंय, त्यानं या देहावर उदास असलं पाहिजे. कारण भक्ताची व्याख्या सांगताना म्हटलेले, भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्ताची अशी अवस्था व्हायला पाहिजे, त्याला कुणी 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 देवा वाचून आवडलं नाही पाहिजे. फक्त देव 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 आणि देवच आवडला पाहिजे. त्या भक्ताची अवस्था झाली पाहिजे, देव माझा माझा माझा, मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. देव पहावयाशी गेलो, ते देवाची होऊन ठेलो. देव माझा माझा माझा, मी देवाचा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. माळ त्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा. ही श्रोत्यांची भूमिका व्हायला हवी. आणि रामराया इथं श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये आहेत. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. म्हणून रामराया काही काळ समाधिस्थ झाले म्हणतात. श्रीराम परब्रह्म मूर्ती, ब्रह्मलिखित ऐकोनी स्थिती, स्वये पावला उपरती, स्वरूप स्थिती स्वभावे. श्रीराम अवतारी पुरुष आहे.
परब्रह्माची मूर्ती आहे. आणि ब्रह्मपत्र ब्रह्मदेवानं लिहिलेले. एका देवानं लिहिलेलं पत्र एका देवानं वाचलं. एका देवानं वाचलेलं पत्र एका देवानं ऐकलं. एकनाथ महाराजांनी रामायण सांगितलं आणि ते एक श्रोत्यांनी ऐकलं. तर त्या एक श्रोत्याच्या अंतकरणामध्ये आचरणामध्ये फरक पडणं, बदल होणं ही काळाची गरज आहे. आणि अंतकरणापासून मनोभावे जर रामायण ऐकलं, श्रवण केलं तर खरंच फरक पडतोच बरं का. त्या भाविकाच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये, कृतीमध्ये बदल होतातच. ह्या रामरायाच्या भक्तीचं हे जाज्वल्य उदाहरण आहे. आणि रामराया म्हणून उपरतीला पोहोचलेले आहेत. इंद्रियाची स्थिती गती त्यांनी बाजूला ठेवलेली आहे आणि आपल्या स्वरूप स्थितीमध्ये, समाधी अवस्थेमध्ये रामराया स्वतःला घडवून घेतात. समाधी शेजेमध्ये उतरतात, समाधी लावून घेतात आणि समाधीस्थ होतात. ब्रह्मपत्राचं वाचन चालू आहे. आता रामराया समाधीमध्ये कसे गेले, काय अवस्था झाली, समाधीमधून ते कधी बाहेर येतात, अजून ब्रह्मपत्राच्या ह्या अध्यायामध्ये लक्ष्मण दादा काय वाचतात आणि ते ऐकताना आपल्याला किती आनंद होणार आहे. रामायण रात्रंदिवस ऐकलं तरी ऐकावं वाटतं, एवढी गोडी रामकथेमध्ये. अतिशय रम्य रामायण आहे. आपल्या देहाचं सार्थक करणारी गोड कथा रामरायाची आहे. आणि ही कथा आपण प्रसंगानुरूप आपल्या सेवेमध्ये घेणार आहोत. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द जात असेल तर मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. युवा तुम्ही सर्व कसे आहेत माझ्यासाठी गुरुस्थानी आहात, पूजनीय आहात, वंदनीय आहात, आदरणीय आहात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत क्रिया करून दाविती अंगी. ज्याप्रमाणे गुरुजी शिकवताना त्या लहान मुलाला पहिल्यांदा शिकवत असताना गुरुजीला अगोदर हातात पाटी धरावी लागते. मुलाच्या हातामध्ये पेन्सिल धरायला सांगून त्या मुलाच्या हाताला, बोटाला धरून गुरुजीला मुलाला शिकवावं लागतं. काढ, फळ्यावर बघ, एक रे एक, मन एक रे एक, मन दोन रे दोन, चल फळ्यावर बघून काढ, दोन रे. आणि त्याला ते गिरवायला लावावं लागतं. म्हणजे ज्याप्रमाणे गुरुजी लहान मुलाला शिकवतात, त्याचं चुकलं तर पुन्हा त्याला समजावून सांगतात, तसं जर बोलता बोलता काही चुकीचा शब्द गेला असेल तर करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध, नाही विचारेला अधिकार मी आपुला. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभो रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपो यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती। प्रहलाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदार दान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्यानी मा परम भागवतानुस्मरामि। हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपु यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरति। प्रहलाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदार ज्ञान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्यानी मा परम भागवतानुस्मरामि। श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा सकल देवादि देवा कृपाळु आजी केशवा महानंद महानुभवा सदा सीमा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपाद शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुण निर्गुण जगत जनित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रमा वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्दनाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा आदोक्ष जनार्दनाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली 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 आमची ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल